सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। भगवद गीता अध्याय 9। परम गुह्य ज्ञान। श्री भगवान म्हणाले, हे तुझला परंतु अति गुह्य ज्ञान सांगेन अर्जुन असूया रहित ज्ञान विज्ञानासहित जाणूनी मुक्त होशील या कष्टमय जीवनातून। ही विद्या राजविद्या राजरहस्य पवित्र व उत्तम प्रत्यक्ष फलदायी धर्मयुक्त साधनेस सोपी व अविनाशी असत। श्रद्धाहीन पुरुष धर्म बाबत अर्जुन न प्राप्त करतो मजला व येतो परत जन्म मृत्यू पथावर। मज अव्यक्तापासूनी परिपूर्ण हे सर्व दृश्य जगत माझ्यात स्थित सर्वभूत न त्यांच्यात मी स्थित न कधीही माझ्यात भूत स्थित। पहा माझे योग ऐश्वर्य भूतांचा पालक या जगतात मी माझा आत्मा भूतास कारण। जैसे आकाशात सर्वत्र वाहणारा वायू महान तैसे सर्वभूत माझ्यात स्थित असे जाण। सर्वभूत कौंतेया प्रकृतीत माझ्या लीन पावती कल्पांती फिरुनी परत कल्पारंभी उत्पन्नती। मायेचा आपल्या अंगीकार करोनी निर्माण करीतो मी पुन्हा पुन्हा या भूत समुदायास जे आधार घेती प्रकृतीचा न कधीही मजला ही कर्मे बांधती धनंजया। उदासीन असतो मी आसक्ती रहित या कर्मात। माझ्या अध्यक्षतेत प्रकृती प्रगटते चर अचर सहित या कारणे कौंतेया दृश्य जगत हे क्रियाशील। अजाणतेने मजला मूढ मानव देहधारी मानितो चैतन्य रूप न जाणतो माझे जे खरे सर्वेश्वराचे रूप। आशा वृथा कर्मे व्यर्थ ज्ञान निष्फळ ज्या अज्ञानीचे राक्षसांच्या असुरांच्या प्रमाणे तामसी स्वभाव असे। महात्मे परंतु पार्थ दैवी प्रकृतीच्या आधारे जाणूनी मज भूतांचे सनातन कारण व अक्षर स्वरूप भजती मज अनन्य भावे। कीर्तन करती माझे यत्नशील व दृढ व्रता भक्तजन नमस्कार वारंवार मज करोनी भक्तीने नित्य उपासित। ज्ञान यज्ञाने व अन्य यज्ञाने मज उपासतो हा भक्त एकत्व भावे द्वैत भावे अन्य प्रकारे माझे विराट विश्वरूप। मी अनुष्ठान मीच यज्ञ मीच तर्पण वनस्पती औषधी मीच मंत्र मीच घृत अग्नी मी हवन मीच। माता पिता मी या जगाचा आधार व महापिता पर्वत। माता पिता मी या जगाचा आधार व महापिता पवित्र शुद्ध ओंकार मी ऋग्वेद साम यजुर्वेद। अंतिम ध्येय पालक प्रभू मी साक्षी शरणस्थान व सखा मी सृष्टीचा लय स्थिती आश्रय मी बीज कारण अविनाशी मी। रवी रूप होऊनी तापवितो वर्षा रोखतो अथवा धाडितो अमरत्व व मृत्यूही मीच आत्मा अनात्मा पण मीच असतो। रवी रूप होऊनी तापवितो वर्षा रोखितो अथवा धाडितो अमरत्व व मृत्यूही मीच आत्मा अनात्मा पण मीच असतो। तिन्ही वेदांचे ज्ञाते सोम रस घेणारे पवित्र पापातून यज्ञ पूजा कर्म करीती प्राप्त करण्यास स्वर्ग। ते पुण्य मिळविती व प्राप्त करीती इंद्राचा इंद्रलोक भोगती दिव्य स्वर्ग
व आनंद देवता सम, ते भोगून स्वर्गलोक विशाल, परत येती मृत्यूलोकात क्षीण होता पुण्य. या प्रकारे तिन्ही वेद धर्मास पाळणारे सकामी लोक जन्म मृत्यू प्राप्त करीत. अनन्य भावे जो चिंतन व पूजन माझे करी, त्या नित्य भक्तियुक्त मानवाचे योगक्षेम मी चालवी. जे अन्य इतर देवतांचे भक्तगण पूजन करीत श्रद्धेने, तेही केवळ कौंतेया मलाच अज्ञानाने भजत. मीच सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामीही मीच. न जाणे जो हे सत्य, तो पुन्हा च्युत होऊनी पुनर्जन्म घेत. जातो देव उपासक देवलोक, पितृलोकी पितृ उपासक, भूतलोकी जातो भूत उपासक. जातो देव उपासक देवलोक, पितृलोकी पितृ उपासक, भूतलोकी जातो भूत उपासक. पान फुल फल पाणी जे भक्त मजला देती प्रेमानी, ते भक्तिपूर्ण नैवेद्यासी मी खातो प्रतिनी. कर्म करीतो खातो हवन करीतो व देतो दान, जे तप साधतो कौंतेया ते कर मजला अर्पण. या शुभाशुभ फलातून मुक्त होशील तू कर्मबंधनातून. या संन्यास वृत्तीत युक्त होता मुक्त होऊनी मज पावशील. समभाव माझा जीवसृष्टीत न मजला कोणी अप्रिय व प्रिय. जे भजतात मजला भक्तीनं, ते माझ्यात स्थित मी त्यांच्यात. जरी कोणी दुराचारी भजेल मजला मनापासूनी, साधू निश्चित त्यासी मान. तो यथार्थ पुरुष निश्चयी, शीघ्र ही बनती धर्मपरायण. शाश्वत शांती प्राप्त करी, कौंतेया हे सत्य मान तू. माझे भक्त कधी नाही नाश पावती. मला पार्था शरण येता पापयोनी तला. स्त्रिया वैश्य शूद्रही जातील परमगतीला. मग काय विशेष त्यात, जर ब्राह्मण भक्त व राज ऋषी जाती परमगती. म्हणून तूही या सुखरहित क्षणभंगुर देहात माझे भजन करी. माझ्या चिंतनी नित्य राहुनी, भक्त बनुनी नमन कर. मज पावशील तू लीन होता व होता शरण माझ्यात. माझ्या चिंतनी नित्य राहुनी, भक्त बनून नमन कर. मज पावशील तू लीन होता व होता शरण माझ्यात. भगवद्गीतेवरील 9व्या अध्यायावरील ओबीरूप परमगुह्य ज्ञानविषय समाप्त. ओम तत्सत.